राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकच्या दिंडोरीमधून सुरुवात झाली आहे। जनसन्मान यात्रेसाठी दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केले। सदर यात्रा नाशिक मधील 6 मतदारसंघ पिंजून काढणार असून त्यानंतर या यात्रेचे धुळेकडे रवाना होणार आहे। या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्यासारख्या एका जनसेवकांसाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे। 3 दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी उभी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगट जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले, त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत। महिला, युवा, युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत। जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे। आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासित केले। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जनसन्मान यात्रा शुरू की है और उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील तटकरे जी और बाकी साथियों ने तय किया है। आज से शुरुआत है। पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा कॉन्स्टिट्यूंसी में हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं। हम गवर्नमेंट में है, गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे। गवर्नमेंट में जाने के बाद जो भी अच्छे डिसीजन समाज के लिए है, महाराष्ट्र के लिए है, महाराष्ट्र के लोगों के लिए है, फार्मर्स के लिए है, युवा युवतियों के। राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे। अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। 17 ऑगस्ट पर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। कालच कॅबिनेट बैठकीनंतर 6,000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज इथे आलो आहे। हा चुनावी जुमला नाही, तुम्ही साथ द्या। ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। हा अजित पवार यांचा वादा आहे असा विश्वासही अजित पवार यांनी महिलांना दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नाशिक।